काही माहिती आपल्याला मुलगी, पोलिसांनी दिली का त्याविषयी? ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल. यांचं मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने. ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून, खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण बर्थडे म्हणू म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले. ते वरी गेल्या घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता. 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला. आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो. तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळे इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी होडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली, तर तो गेला होता. त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे. आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही. पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, पण आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला. पर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली. त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा. आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून. आणि ते अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. यापूर्वी पण तिनं अशा प्रकारचा प्रयास केतनच्या बाबतीत केलं होतं का? की तो केतनला त्याच्यावरती काही डाऊट वगैरे आला होता का? त्याचा पासपोर्ट वगैरे डिस्ट्रॉय केला होता का तिने? पासपोर्टचं असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते. तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते. माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते. गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले. एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं. ते पाऊच गाडीमध्येच होती. हे फूड मॉलला थांबले. फुटबॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली. तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता. तर असं वाटलं की तो कुठं पडला असेल का. त्यांनी हुडकायची कोशिश केली, कुठंही सापडला नाही मग पासपोर्ट. त्याच्यामुळे ते रिटर्न आले. तिथनं रिटर्न आल्यानंतर त्यांनी 3-4 दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचंय. आणि त्यानंतर पुन्हा ते 14 जून 2026 परत लोहगडला गेली. त्यावेळेस ते दोघं एकटेच होते. त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला. मागं त्याला एक झुडप हातात लागलं. ते झुडपाला धरून तो वाचला गेला. जसा वाचला, त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारलाय आणि वाचलोय. तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला. पण ते घटना मला कळत आली आहे की त्यांनी त्याला त्यावेळेस खून करायची कोशिश केली. एकूणच म्हणजे हा जो दोघांचा जो लग्न होणार होता, घरच्यांच्या संमतीनं होणार होता, प्रेमविवाह होता का? की याच्यामध्ये तिच्या अशा अफेअर विषयी तुमच्या कुटुंबियाला किंवा तुमच्या काही परिजनांना काही माहिती होती का? हा अरेंज मॅरेज होती. आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दोघांच्या सहमतीनं हे विवाद ठरलं होतं. आम्हाला कुणालाच, आमच्या मुलाच्या बाजूला कुणालाच माहिती नव्हतं.
पर आज आमच्या हे लक्षात येतंय की त्यांच्या मुलीचे ही जी चालचलन आहेत, ते जे बाहेर जी काय अफेअर आहेत या जे काय भानगडी आहेत, आणि मला असं वाटतंय की ती एकच नाही आहेत, अजून भरपूर आहेत. ते सगळे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत होतं आणि माहीत असताना मुद्दामून त्यांनी की बाबा चला हे सगळे बंद होतील आणि यांना माहीत नाही तर यांच्या संगत लग्न करून देण्यासाठी आम्हाला फसवण्याचा पूर्ण डाव ठेवला होता. एकूणच म्हणजे सिया किंवा तिचे कुटुंबीय तुमच्यासोबत असं वागतील आणि अशा प्रकारच्या अतिशय म्हणजे दुर्दैवी प्रश्नाला तुम्हाला कधी प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल असं कधी तुम्ही कल्पना केली होती का? हा प्रसंग कुठलाच बाप कुठल्याच आपल्या मुलासाठी कधी करू नाही शकत. 26 वर्षाच्या मुलाला गमवून कुठला बाप असा प्रसंगाचा विचार करू शकतो? त्या लोकांचा पण असा कधी आम्हाला वाटला नाही का की आम्ही एकमेकांना लगभग 35-40 वर्षापासून ओळखतो, असा काही नवीन नव्हते एकमेकांना. हे माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की मला 26 वर्षाचा पोरग घालून आज त्याचं दुःख मानवावं लागतं. आज सगळ्यांना हे समजायला पाहिजे की एवढं तरुण पोरग गेल्यानंतर त्या बापावर काय परिस्थिती येते हे सांगणं कठीण आहे. माझा शेवटचा प्रश्न असेल की पोलिसांनी याच्यामध्ये 2 आरोपींना आता म्हणजे अटक केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र ह्या पार्श्वभूमीला जे लोक तिच्या घरच्या लोकांनाही माहिती होती त्यांना काही सह आरोपी करण्याची मागणी तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येणार आहे का? मी ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व बाकीच्या ऑफिसरांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आता सध्या ही 2च आरोपी जे तिथं जाग्यावर होते त्यांना केलाय. पर माझा असा विचारधारणा आहे की हा कट मागे अजून पण त्यांच्या परिवारमधल्या काही लोकांचा हात आहे. जसं काही संस्कार पहिल्यापासनं आज 20 वर्षाच्या मुलीच्या हे संस्कार कशी येतील की त्यांनी कुणाला मारायला पाहिजे, हे संस्कार येऊच नाही शकत. म्हणजे हे त्याला त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या भावाने या त्यांच्या आत्यानी त्यांना कुणी त्याला शिकवलं असेल या ते ह्या सगळ्या कटांमध्ये सहभागी असू शकतात. मी त्यांना विनंती केली आहे की आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन घेऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करा. म्हणजे हा संयुक्त त्या दिवशी अजून कोण